नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, राजगिऱ्याचा हलवा। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे राजगिऱ्याचं पीठ आहे। राजगिऱ्याचं पीठ बाजारात विकत मिळतं, पण हे मी घरी केलेलं आहे, कारण बाहेर जे मिळतं ते पीठ अगदी बारीक असतं। हे मी घरात जो राजगिरा विकत मिळतो दुकानात तो आणून थोडासा तव्यावर गरम केलाय आणि मग मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घेतलंय बघा। एकदम बारीक पीठ नाही केले, त्यामुळे तो हलवा आणि छान दाणेदार होतो। 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ आहे, अर्धी वाटी साखर, याच्याऐवजी तुम्ही गूळही घेऊ शकता। हे 2 वाट्या दूध घेतले, तूप अर्धी वाटी, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर। आता आपण हलवा करायला घेऊया। हे दूध आपल्याला आधी तापत ठेवायचं आहे, गरम दूध आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये। हे आता तापत ठेवूया। इथे एका बाजूला मी दूध तापत ठेवलंय, इथे पॅन गरम करत ठेवलाय, त्यात आपल्याला एक दूध घालायचं आहे। यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालूया। राजगिऱ्याचं पीठ घरात करत असताना राजगिरा जास्त भाजायची गरज नाहीये, थोडासा 2 मिनिटासाठी फक्त गरम करून घ्यायचंय। आता हे पीठ छान खरपूस भाजून घ्यायचे तुपात। घरात आपण राजगिऱ्याचं पीठ केल्यामुळे छान आपल्याला हवं तसं दाणेदार करता येतं आणि त्यामुळे मग हलवा पण छान होतो, म्हणून शक्यतो घरीच करावं पीठ। आता हे थोडं मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला। हळूहळू याचा रंग बदलत चाललाय। गॅस मंदच ठेवायचा, जास्त मोठा नाही करायचा, छान खरपूस भाजायला पाहिजे। आता हे बघा, ह्याचा रंग बदलत चाललाय। यामध्ये आता आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे, ते पण आता छान ह्याच्याबरोबरच खरपूस भाजून घ्यायचे। छान रंग आलेला आहे। इथे मी काजू आणि बदाम वापरले, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आता याने तूप सोडायला सुरुवात केली आहे। आपण आता गॅस बारीक करूया अगदी, आणि यामध्ये हे गरम दूध आहे ते हळूहळू घालायचे, पूर्ण एकदम नाही घालायचं, एकतर ते फसकन वर येऊ शकतं। आणि पण दुधाचा अंदाज घेऊनच घालायचे, किती गरजेचं आहे। हे मी 2 वाट्या दूध घेतले, पण तरी सगळं एकदम नाही घालायचं। हे पीठ छान फुलतं दूध घातल्यावर। यात तुम्ही पाणी सुद्धा घातलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शक्यतो दुधाने जास्त छान चव येते। हे बघा, अजून आपल्याला दूध लागणार आहे। वाव, मस्त रंग आलाय आणि छान पीठ फुललंय। यासाठी शक्यतो रेडीमेड पीठ न आणता तुम्ही राजगिरा आणून त्याचं घरात पीठ बनवा, म्हणजे तो हलवा अतिशय छान रवाळ असा दाणेदार होतो। आता आपण ह्याच्यात साखर घालायची आहे आणि वेलची पावडर घालायची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। अतिशय सुंदर लागतो चवीला, तुम्ही नक्की करून बघा यावेळी उपासाला, आणि कसा झाला आहे तो मला कळवायला विसरू नका। हे बघा, आता साखर सुद्धा विरघळलेली आहे पूर्ण। आपला राजगिऱ्याचा हलवा तयार आहे। चला तर मग नक्की करून बघा, आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आता आपण सर्व करूया।